नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी शेळ्यांचं लसीकरण याबद्दल सर्व काही माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकानं हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहावा आणि जर तुमचं गोट फार्म असेल तर मी ज्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये सांगितले लसीकरण करायचं त्याप्रमाणेच लसीकरण करावं. सगळ्यात सुरुवातीला लसीकरण करण्यापूर्वी ज्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या त्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शेळ्यांचं निर्जंतुकरण, शेळ्यांचं निरोगी असणं, लसीचे प्रमाण, लसीचे तापमान, लस देण्याचा प्रकार आणि नवीन सुईचा वापर. या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा पण तुम्हाला लसीकरण करायचं आहे त्यावेळेस या गोष्टींकडे लक्ष देणं फार 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 महत्त्वाचं आहे. आता आपण एक एक गोष्ट घेऊया. शेळ्यांचं निर्जंतुकरण. शेळ्यांचं निर्जंतुकरण किंवा शेळ्यांची डिवर्मिंग म्हणजे काय, की ज्या वेळेस तुम्हाला लस द्यायची आहे त्याच्या बरोबर 24 तास आधी त्या शेळ्यांना जंताचं औषध देणं खूप महत्वाचं आहे. जर शेळ्यांना जंताचं औषध न देता आपण लस दिली तर त्या लसीचा त्या शेळीवर काही प्रकार होणार नाही. तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या वेळेस तुम्ही PPR ची लस दिली पण तरी पण शेळ्यांना PPR होतं. याचं कारण एकच असतं की त्या शेळीच्या पोटात जंत असतात. ते जंत व्यवस्थित क्लीन नाही झालेले, ते जंत त्या शेळीच्या बाहेर पडत नाहीत आणि ते बाहेर न पडलेले ते जे जंत आहेत ते शेळीच्या शरीरामध्ये असतानाच तुम्ही त्या शेळीचं लसीकरण केलेलं असतं. त्यामुळं ते जंत जे आहेत त्या लसीचा काही त्या शेळीवर परिणामच होऊ देत नाही. त्याच्यामुळे त्या शेळीला ज्यावेळेस तुम्ही लसीकरण करता त्यावेळेस तिच्यामध्ये जी एक प्रतिकार शक्ती तयार व्हायची असते ती त्या जंतामुळे होत नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस पण तुम्हाला शेळ्यांचं लसीकरण करायचं त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला त्या शेळीचं डिवर्मिंग करायचं, त्या शेळीचं निर्जंतुकरण करायचं आणि त्याच्यासाठी जे डिवर्मर आहेत त्याच्याबद्दल माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहिला असेल किंवा ज्या लोकांनी ते पाहिलेलं नाहीये की शेळ्यांचं निर्जंतुकरण कसं करायचं तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यावर पण ज्यावेळेस पण तुम्हाला लसीकरण करायचं त्यावेळेस सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती शेळ्यांचं निर्जंतुकरण करणं, शेळ्यांची डिवर्मिंग करणं. जर शेळ्यांची डिवर्मिंग न करता तुम्ही लसीकरण केलं तर तुम्ही जे लसीकरण करताय त्यावर तुम्ही फक्त खर्च करताय. त्या लसीकरणाचा शेळीला कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस पण जेवढ्याही लसीकरणाचे प्रकार मी दिलेले आहेत ते प्रत्येक लस द्यायच्या आधी त्या शेळीची डिवर्मिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर सगळ्यात दुसरं महत्वाचं जी गोष्ट आहे ती शेळ्या निरोगी असणे. तुम्हाला जर लसीकरण करायचं असेल तर तुमच्या शेळ्या ह्या आधी निरोगीच असल्या पाहिजे. जर तुमच्या शेळ्यांना काही रोग झालेला असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही लसीकरण करत असाल तर त्या लसीचा काहीही परिणाम त्या शेळ्यांवर होत नाही. त्याच्यामुळे ज्या शेळ्या आजारी आहेत त्यांचं लसीकरण करू नका. ज्या वेळेस ती शेळी व्यवस्थित होईल, ती व्यवस्थित नीट होईल, एक निरोगी होईल त्यावेळेस त्या शेळीचं लसीकरण करा. पण जर शेळ्या आजारी आहेत आणि तुम्ही जर त्यांचं लसीकरण करत असाल तर हाही तुमचा फक्त खर्च आहे. त्या शेळीला त्या लसीकरणाचा काही फायदा होत नाही. ज्यामुळे शेळीचं लसीकरण ज्यावेळेस करायचं त्यावेळेस सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तिची डिवर्मिंग करणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती शेळी कसल्याही प्रकारे आजारी नाही याची दक्षता घेणं. जर शेळी आजारी असेल तर तिच्यावर लसीकरणाचा कसलाही परिणाम होत नाही. तो फक्त तुमचा एक पैसा खर्च होईल, त्या शेळीला मात्र त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे लसीकरण करताना शेळी निरोगी आहे याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लसीकरणाचं प्रमाण हे तिसरं महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस पण तुम्हाला लसीकरण करायचं आहे, ज्यावेळेस पण तुमच्या शेळ्यांचं तुम्हाला व्हॅक्सिनेशन करायचं आहे त्यावेळेस त्या शेळीला तिच्या वजनानुसार, तिच्या वयानुसार जेवढं प्रमाण त्या लसीचं द्यायचं आहे तेवढंच देणं फार महत्वाचं आहे. जास्त देणं किंवा कमी देणं या दोन्हीमध्ये शेळीला कसलाही फायदा होत नाही. शेळीला तोटा होतो पण तिला कसलाही प्रकारचा फायदा होत नाही आणि तुम्ही जे व्हॅक्सिन शेळीला ज्या कारणाने दिले त्या कारणाचाही व्यवस्थित म्हणजे एक उपाय होत नाही त्या कारणावर. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रमाण म्हणजे शेळीला लसीकरण करताना शेळीच्या लसीकरणाचं प्रमाण जर व्यवस्थित मेंटेन नाही ठेवलं तर शेळीला तिचा फायदा तर काही होणार नाही पण तिच्यावर भरपूर तिचं नुकसान मात्र शेळीला बरंच होईल. त्याच्यामुळे ज्यावेळेस पण तुम्हाला व्हॅक्सिनेशन करायचंय त्यावेळेस शेळीच्या जे व्हॅक्सिन करायचं आहे तिचं लसीचं प्रमाण काय आहे ते त्याच्यावर दिलेलं असतं. जर तुम्हाला ते प्रमाण माहित नसेल तर मी या व्हिडिओमध्ये पण प्रमाण सांगितलेलं आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं जर तुम्हाला शेळीचं लसीकरण करायचं असेल
तर तुमच्याकडे जर एखादा वेटरनरी डॉक्टर असेल तर त्याच्याकडून ते लसीकरण व्यवस्थित प्रमाणात करून घेणं फार महत्वाचं आहे. कारण की काही शेळ्यांचं वय बरोबर झालेलं असतं पण त्यांचं वजन व्यवस्थित होत नाही. त्यामुळं लसीकरण करताना लसीचं जे प्रमाण आहे शेळीसाठी ते फक्त एक लक्षात घेणं फार फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसीचं तापमान. आता हे लसीचं तापमान म्हणजे काय? तुम्ही जी लस आणताय दुकानातून ती लस किती किती तापमानात असायला पाहिजे. म्हणजे काही लस ज्या आहेत त्या थंड असतात, सगळ्याच लस ज्या आहेत त्या बर्फामध्ये ठेवलेल्या असतात. आता तुम्ही दुकानातून लस घेताय, तुमच्या शेड पर्यंत नेताय, जर ती त्यावेळेस नेताना जर तिचं टेम्परेचर मेंटेन नाही केलं तर त्या लसीचा कसलाही फायदा तुमच्या शेळीला होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला लसीकरण करायचं असेल तर शेळीला जी लस तुम्हाला द्यायची आहे ती एका व्यवस्थित थर्मासमध्ये घ्या. त्या थर्मासमध्ये बर्फ टाका किंवा कुलिंग बॅग असतात, त्या कुलिंग बॅग तुम्ही त्या मेडिकल मधून घ्या. त्या कुलिंग बॅग मध्ये त्या लस गुंडाळा आणि त्या लस त्या पाहिजे त्या टेम्परेचरलाच तुमच्या शेडला जाऊ द्या. आणि तिथं गेल्यानंतर पण त्या जेव्हा वापरायचे तेवढ्या पुरतच त्या थर्मासच्या बाहेर किंवा त्या कुलिंग पॅडच्या बाहेर काढा. त्याच्यानंतर परत त्याच तापमानामध्ये त्या लसीला मेंटेन करा. जर तुमची लस, उदाहरणार्थ मी सांगतोय की एखादी लस जर असेल ती 0 डिग्री सेंटीग्रेडला जर मेंटेन करायची किंवा मॅक्झिमम 2 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतच तिचं तापमान असायला पाहिजे आणि ती जर लस तुम्ही हातात घेऊन गेलात, जे नॉर्मल टेम्परेचर असतं आपल्या एका दिवसामध्ये ते असतं 35 डिग्री सेंटीग्रेड बा मिनिमम 20 डिग्री सेंटीग्रेडच्या वर. तर त्यावेळेस जर तुमची लस तुम्ही हातात घेऊन तुमच्या शेड पर्यंत गेलात तर त्या लसीचं जे 2 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर ठेवायचं होतं ते 20 डिग्री सेंटीग्रेड होईल आणि त्यामुळे ती लस जी आहे त्याच वेळेस वाया जाईल, त्याच वेळेस खराब होऊन जाईल. त्याच्यानंतर जर तुम्ही वॅक्सिनेशन त्याच लसीचा वापर करून जर केलं तर त्या लसीचा तुमच्या शेळीला कसलाही प्रकारचा फायदा होणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ज्यावेळेस पण लस द्यायची आहे तुमच्या शेळीला त्यावेळेस त्या लसीचं तापमान तुम्ही मेंटेन ठेवताय हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही सगळ्यात महत्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर लस देण्याचा प्रकार. ज्यावेळेस पण तुमच्या शेळीला लस द्यायची आहे त्यावेळेस ती लस IM आहे, IV आहे, SC आहे. ह्या 3 प्रकार आहेत लसीचे. या 3 प्रकारापैकी कोणत्या प्रकारची आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. IV शक्यतो लस कोणतीही नसते, IM आणि SC असते. तर IM म्हणजे काय? इंट्रामस्क्युलर. इंट्रामस्क्युलर म्हणजे काय? तुम्हाला जी लस द्यायची आहे शेळीला ती मांसामध्ये द्यायची शेळीच्या. त्याच्यानंतर IV म्हणजे तुम्हाला जी इंजेक्शन शेळीला द्यायचंय ती तिच्या व्हेन मध्ये द्यायचे, इंट्राव्हेन. पण कोणतीच लस अशी नाहीये, मॅक्झिमम अशी लस नाहीये की ती IV असेल. शक्यतो लस जी आहे ती IM असते किंवा SC असते. IM म्हणजे इंट्रामस्क्युलर, IV म्हणजे व्हेन मध्ये द्यायची, इंट्राव्हेन, आणि SC म्हणजे सबकट. सबकट म्हणजे काय? शेळीच्या त्वचेच्या मध्ये द्यायची, शेळीच्या मांस आणि त्वचा मध्ये द्यायची. मग हा जो प्रकार आहे की लस जी द्यायची आहे तुम्हाला शेळीला ती लस कोणत्या प्रकारची आहे त्याच प्रकारे त्या शेळीला दिली पाहिजे. जर तुम्ही इंट्रामस्क्युलर द्यायची लस सबकट देत असाल किंवा सबकट द्यायची लस इंट्रामस्क्युलर देत असाल तर तिचा जो फायदा त्या शेळीला व्हायचा आहे तो होणार नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस पण तुम्हाला शेळीचं लसीकरण करायचं त्यावेळेस त्या लसीकरणाच्या बॉटलवर असं लिहिलेलं असतं की ती लस कोणत्या प्रकारे द्यायची. आणि शक्यतो लसीकरण ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस पहिल्या वेळेस तरी कमीत कमी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम लसीकरण शेळीचं करताय त्यावेळेस कमीत कमी पहिल्या वेळेस तरी एखाद्या डॉक्टरला बोलवणं फार फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नवीन सुईचा वापर. तुम्ही इंजेक्शन जे आहे ते तेच ठेवलं तरी चालतं. लसीकरण करायला सिरिंज जी आहे ती तीच ठेवली तरी चालते. पण पुढची जी सुई आहे ती मात्र प्रत्येक वेळेस बदलणं फार महत्वाचं आहे. म्हणजे एका टाईपची लस देताना सिरिंज आहे ते तेच ठेवा पण सुई जो आहे ती प्रत्येक वेळेस नवीन सुई वापरा, हे फार महत्वाचं आहे. या व्हिडिओचा दुसरा भाग पहा. हा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये लसीकरण कोणतं करायचंय, कोणत्या कोणत्या वेळेत करायचंय, किती प्रमाणात करायचं, याचा सगळ्या गोष्टींचा म्हणजे माहिती तुम्हाला दुसऱ्या भागात दिलेली आहे. हा जो भाग होता हा फक्त लसीकरणाच्या पूर्वतयारीबद्दल होता. दुसरा भाग जो आहे तो लसीकरणाबद्दल आहे.